नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही बाहेर झोपलेली असते, म्हणून अक्षय तिला उठवतो आणि तिला हाताला धरून रूममध्ये घेऊन येतो. रमा म्हणते की काय हो हे, तर अक्षय म्हणतो की अगं शांत जरा. आतमध्ये आल्यानंतर तो रमाला विचारतो की उद्या ते केळवणाचं काय. रमा मुद्दा म्हणते की मला माहिती नाही बाबा की नेमकं काय म्हणून. तेव्हा अक्षय विचारतो की म्हणजे तू त्यांना काही बोललीस का, त्यांना आपल्याबद्दल काही माहिती आहे का. रमा मुद्दा म्हणते मला काय माहिती असणार, कारण मला बाजूला ठेवून तुम्ही मुद्दाम त्यांना त्यांच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतले होते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं हे तुला कळले, हे त्यांना कळले का. तेव्हा रमा म्हणते की आता पंकज काकांना कळले म्हणजे त्यांनी नक्की घरी सांगितलेच असणार. तेव्हा अक्षय म्हणतो की हो खरंच, आणि तसेही मला काही हरकत नाही तुझ्या घरी केळवणासाठी यायला. तसंही मला तुझ्या घरी जेवायला तर आवडतं, पण हे. रमा विचारते की पण काय. अक्षय म्हणतो की अगं आता कसं शक्य आहे. रमा म्हणते की का शक्य नाही आणि काय हो, का तुम्हाला केळवणासाठी बोलवले असणार. तेव्हा रमाला हसायला येतं. तर अक्षय विचारतो की काय ग रमा, तुझा काही प्लॅन आहे का. तेव्हा रमा हसून म्हणते की हो, आणि जरीही केळवण तुमचं आणि रेवाचं जरी असलं, पहिला घास मात्र माझ्याच हातून तुम्ही खाल्ला. तेव्हा अक्षयला खूप हसायला येतं. अक्षय म्हणतो की अगं रमा हे कसे शक्य आहे. तेव्हा रमा म्हणते की का शक्य नाही. तर लगेच तेवढ्यात रेवा ही अक्षय असा आवाज देते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ह्या वैतागवाडी बाईमुळे हे सर्व करावं लागतं, चल लप, आता येईन ती लवकर. म्हणून तो रमाला दरवाजाच्या मागे लपवतो. तेव्हा रेवा आत येते आणि अक्षय तिला मुद्दाम मिठीत घेतो आणि काय रेवा असं तिच्याबरोबर हसून बोलण्याचं नाटक तो सुरू करतो. तेवढ्यात रमा ही लगेच दरवाजा मागून निघते आणि बाहेर निघून जाते आणि लगेच ती बाहेरच्या भिंतीजवळ जाऊन लपते आणि ते दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. तेव्हा लगेच रेवा म्हणते की अरे अक्षय चल आता मी निघते. अक्षय म्हणतो की खरंच बाय आणि गुड नाईट. रेवा म्हणते की अरे फक्त गुड नाईट, तुम्हाला सोडवायला नाही येणार का बाहेरपर्यंत. अक्षय म्हणतो की हो हो येणारच ना. तेव्हा रेवा ही त्याच्या खांद्यावर हात टाकते आणि अक्षय तसेही मी कायमची या घरात राहायला थोड्याच दिवसात तिकडे येणारच आहे. रमाला मात्र खूप राग येतो. तेव्हा लगेच अक्षय तिला गुड नाईट करून लगेच मुद्दाम असे हसून बाहेर दरवाजापर्यंत नेऊन सोडतो. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय काही इतकी घाई. तर रमा ही त्या दोघांना बाहेर गेलेली असताना म्हणते की आता मी ह्या मुलीला काही सोडणार नाही. त्यानंतर इकडे सीमा ही आपल्या रूममध्ये चहा घेत असते, परंतु तिच्या डोक्यात असंख्य असे विचार येतात. सीमा विचार करते की हे नक्की काय चाललं खरंच मला माहिती नाही. आणि आज तर कावेरीचा कॉल आला होता आणि तिला या लग्नाला मान्यता दिलीच कशी, खरंच काही समजतच नाही की नेमकं चालले तरी काय. मुळात अक्षयच्या डोक्यात सुद्धा काय चाललं हे त्याचे त्यालाच माहिती. रेवा आणि अक्षय कावेरीकडे केळवणासाठी जातात. नाही, मला हे खरंच नाही पटत. नेमकं आता मी काय करू आणि हे सर्व कसे थांबवू याचा सीमा विचार करत असते. अक्षयने मात्र सर्व काही सरबसर करून ठेवली. नेमकं काय करू आणि काय नाही हे सीमाच्या लक्षात येत नाही. त्यानंतर रमा ही आपल्या अंथरुणावर झोपायला येते. अक्षय तर बाहेर केव्हापासून गेलेला असतो की त्या रेवाला सोडवायला अजून का आला नसेल, म्हणून ती अक्षयची वाट बघत असेल. केव्हाचे गेले इतका वेळ, कळत नाही का त्यांना की मी इथे वाट बघते म्हणून. तेव्हा रमा वैतागून आपला फोन बाजूला ठेवते आणि तेथे खाली पडून ती झोपते. तेवढ्यात अक्षय दरवाजा उघडतो आणि आत येतो. तेव्हा खाली झोपलेल्या रमाला बघून अक्षय मनात विचार करतो की रमाला अजून सुद्धा खाली झोपावं लागतं, हे खरंच मला नाही पगवत. म्हणून तो काहीतरी विचार करून रमाला आपल्या बेडवर झोपायला न्यायचे ठरवतो. परंतु अगोदर इकडे तिकडे पाहतो की कोणी आहे की काय, आणि लगेच तो रमाजवळ येतो आणि रमाला तो म्हणजे असा हात लावून उठवतो. रमा दचकून उठते. तर अक्षय म्हणतो की अगं थँक्स, मी आहे. तर लगेच चल आतमध्ये आपण बेडवरती जाऊन झोपूयात. रमा विचारते की अहो तुम्ही वेडे आहात का, कोणी बघितलं तर काय करणार. तेव्हा अक्षय म्हणतो की गेल्या कित्येक दिवसापासून तू अशी खाली झोपतेस, अगं तुझी पाठ दुखत असेल, त्यामुळे चल आतमध्ये झोपायला चल. तेव्हा रमा म्हणते की काही गरज नाही आणि तुम्ही सुद्धा त्या रेवाकडे जा, कारण रमा रागवलेली असते. तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अगं आणखीन काही दिवस आपल्याला हे नाटक चालू ठेवावे लागणार. आणि तो रमाला हाताला धरून उठवतो आणि ते दोघे रूममध्ये येतात. तेव्हा तो बेडवर बसतो आणि रमाला खाली बसून तिची पाठ दाबत असतो अगदी प्रेमाने. तेव्हा रमाला खूप छान वाटतं. रमा अक्षयला म्हणते की अहो इतकं बरं वाटतं माहिती आहे. आणि तो रमाचे मस्त असे केस म्हणजे केसात सुद्धा मालिश करून देत असतो. अगदी तिचं डोकं सुद्धा दाबतो आणि पाठ सुद्धा दाबतो. अगदी प्रेमाने तो हे सर्व करत असतो. तर रमा तसतशी खूप खुश होते, अक्षयकडे बघत असते आणि अक्षय रमाकडे बघून हे सर्व करत असतो अगदी मनापासून, अगदी प्रेमाने. तेव्हा मात्र सीमा दरवाज्यात येते आणि दरवाजा
दरवाज्यात आल्यानंतर तिला ही सर्व बघून खूप हसायला येतं आणि आनंदसुद्धा वाटतो। तेव्हा खुश होऊन ती विचार करते की मी तर तिकडे काय विचार करते आणि हे पोरं इकडे काय करतात। आता इथे तर असे दिसते की यांचा आबोला केव्हाचा मिटला। तेव्हा अक्षय मस्त रमाचं डोकं दाबून देत असतो। सीमा ते सर्व बघून मनात म्हणते की खरंच मला सुद्धा या दोघांनी अंधारातच ठेवलं, थांबा आता मी दोघांना बघूनच घेते। परत हसून म्हणते की काही असो, परंतु आता जे झालं ते चांगलंच झालं, दोघांना डिस्टर्ब मात्र करायला नको, या दोघांना असंच एकत्र राहून दे। तुमच्या दोघांमध्ये आता कोणीही दुसरं येणार नाही याची जबाबदारी माझी असेल, त्यामुळे तुम्ही दोघं तर एकमेकांसोबत छान असा वेळ घालवा। तेव्हा सीमा प्रेमाने त्यांची दृष्ट काढत लगेच बाहेर निघून जाते। तर इकडे अक्षय रमाला विचारतो, रमा खूप थकली असेल तू गेल्या काही दिवसापासून। तेव्हा रमा म्हणते की आओ शारीरिक थकव्याचं आपण काहीतरी करू शकतो, परंतु जो अक्षयच्या हातामध्ये जी अंगठी रेवाने घातलेली असते तर त्या अंगठीला धरून म्हणते की हिच्यामुळे खरंच मला अगदी मानसिक थकवा आला, मग त्याचे काय करायचे। म्हणून रमा रागाने ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करते। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आत्ता नाही, अंगठी काढण्याचा आणि त्या रेवाचं जे काही आहे ना सत्य ते जगासमोर आणण्याचा असा मोठा सोहळा मी करणार आहे, तेव्हा हे सर्व व्हायला हवे। तेव्हा रमा म्हणते की हो आता इथून पुढे सर्व काही नीट होईल। त्यावर अक्षय म्हणतो की हो अगं आपण तर दोघे आता एकत्र आहोत ना, मग सर्व काही नीटच होणार। तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांसोबत छान असे गप्पा करतात, एकमेकांबरोबर खूप खुश होऊन, आणि रमा ही अक्षयला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्याशी खूप छान अशी प्रेमाच्या गप्पा करू लागते। इतक्या दिवसातही ते एकत्र आलेले असतात, आपल्या बेडवरती किती दिवस झालेले असते आणि त्यांना असा एकांत वेळ मिळालेला असतो, म्हणून ते दोघांबरोबर एकांत वेळ घालून अगदी खूप छान एकमेकांच्या मिठीत येत अगदी खुश होऊन गप्पा करत असतात। तेव्हा अक्षय गप्पा करता करता रमाचा हात धरतो आणि रमाची ओढणी सुद्धा आपल्या हातात घट्ट धरतो आणि दोघे गप्पा करता करता झोपी जातात। तेव्हा सकाळ होते, परंतु रमा आणि अक्षय काही उठलेले नसतात। तेवढ्यात सीमा ही तयार होऊन आपल्या बागेतून फुलं आणायला चाललेली असते। तेवढ्यात रमाचं जे काही अंथरूण असतं त्याकडे सीमाचे लक्ष जाते आणि तेवढ्यात दरवाजाची बेल सुद्धा वाजते, परंतु सीमा आता इतक्या सकाळी कोण आले असेल म्हणून लगेच घाईने ती दरवाजा उघडते, परंतु दरवाजात मात्र रेवा असते आणि रेवा तर आत शिरून म्हणते गुड मॉर्निंग मदर इन लॉ। तेव्हा सीमा विचारते की काय रेवा तू इतक्या सकाळी सकाळी, आणि गुड मॉर्निंग अगं रेवा तू इतक्या सकाळी काय करतेस येते। म्हणून सीमा तर आता तिला खूप टेन्शन येतं, कारण रमा आणि अक्षय तर अजूनपर्यंत रूममध्ये झोपलेले आहे आणि रेवा तर आली, म्हणून तिचा पूर्णपणे गोंधळ उडून जातो। रेवा म्हणते की अहो काय करते म्हणजे असे का विचारतात, एकतर माझं लवकर आवरलं म्हणून मला असं वाटलं की मी अक्षयला लगेच जाईल आणि भेटेल, झोपला का तो, म्हणून रेवा लगेच अक्षयच्या रूममध्ये जायला निघते। तर सीमा तिच्या हाताला धरते, अगं तो झोपलेला आहे, तू त्याला उठू नकोस अगं, कारण जर असं अचानक त्याला झोपेतून जर उठवलं तर त्याला त्रास होतो, अगं जरा असं डोकं चढतं, त्यामुळे जरा तू त्याला झोपून दे। रेवा म्हणते की नाही मला आत्ताच्या आत्ता त्याला भेटायचे, एकतर खूप काम आमचे राहिलेले आहेत। तेव्हा सीमा म्हणते की नाही ग नको जाऊ, नको त्रास देऊ त्याला, आत्ता त्याला झोपून दे आणि तो उठल्यानंतर मी तुला कळवते। रेवा म्हणते की डोंट वरी मदर इन लॉ, अहो मी आत्ता जाऊन त्याला उठवते, जर मी त्याला उठवले तर त्याला त्रास नाही होणार। सीमा म्हणते की अगं पण, आणि ती रेवाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु रेवा काही ऐकायला तयार नसते आणि अक्षय करत अक्षयच्या रूमकडे येते। सीमाला तर जाम टेन्शन येते, सीमा म्हणते की बापरे ही तर आता आत गेली आणि रमा सुद्धा आत आहे, त्यामुळे आता काय होणार। रेवा काही न बोलता लगेच आत येते आणि अक्षय गुड मॉर्निंग असे खुश होऊन करत असते। तेव्हा अक्षय तर भांबावून उठतो, परंतु तेथे मात्र अक्षय एकटाच झोपलेला असतो। अक्षय तिला गुड मॉर्निंग करतो आणि काय ग रेवा इतक्या सकाळी सकाळीच, रेवा लाडात येते आणि अक्षय अरे असं काय करतो, गेल्या काही दिवसात आपलं लग्न होणार आहे आणि हे बघ सकाळी सकाळी मी इतक्या लवकर उठले, ऑक सुद्धा केलं आणि लगेच तयार होऊन इतक्या सकाळी मी इकडे सुद्धा आले आणि तू तर अजूनपर्यंत झोपलास अजून। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं खरंच एक वाईट स्वप्न पडलं होतं, त्यामुळे तू बाहेर जा, मी लगेच फ्रेश होऊन येतो। रेवा म्हणते की अरे कशाला बाहेर पाठवतो, येतेच थांबते, तू जा तोपर्यंत फ्रेश होऊन ये। तेव्हा अक्षय लाडात म्हणतो की नाही तू बाहेर जा, रेवा प्लीज करत असते, परंतु अक्षय लाडात म्हणतो की नाही रेवा बाहेर जा। रेवा ऐकायला तयार नसते, रेवा म्हणते की अक्षय प्लीज, अरे ते थांबते आणि तेवढ्यात सीमा ही लगेच धावतच आत येते आणि रेवाला म्हणते की रेवा अगं तूच बाहेर चल। तेव्हा रेवा म्हणते की आत्ताच हा झोपेतून उठला, अजून तर त्याने ब्रश सुद्धा केलेला नाही। सीमा म्हणते की हो अगं त्याने अजून ब्रश सुद्धा नाही केला आणि तो नंतर त्याचं आवरून घेईल आणि नंतर तो बाहेर येईल, तेव्हा तू त्याच्याशी बोल, परंतु आता मात्र तू माझ्यासोबत बाहेर चल आणि चल आपल्या देवांसाठी फुलं कशी वेचायची असतात ते
मी आज तुला दाखवते, त्यामुळे तू माझ्यासोबत बाहेर बगीच्यामध्ये चल. अगं कारण तर उद्याच तुला ही सर्व करण्याचे म्हणजे करायचे आहे. इथून पुढे तुलाच करावे लागणार. त्यामुळे चल आत्ताच मी तुला कसे करायचे आणि काय करायचे हे सर्व शिकवते. म्हणून ते रेवाच्या हाताला धरते आणि चल चल बाहेर म्हणून घेऊन जाते. आणि तेवढ्यात रेवा बाहेर गेल्यानंतर रमा सुद्धा तेथे झोपलेली असते. परंतु रमा ही अक्षयच्या पारसी त्या कपड्याच्या शाल खाली असते. तेव्हा रेवाला मात्र ती काही दिसत नाही. रेवा बाहेर गेल्यानंतर लगेच रमा आणि अक्षय उठून बसतात. तेव्हा रमा अक्षयला विचारते की आहो ही आत आली कशी. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मला कुठे माहिती, रोजच्या सारखी ती सकाळी सकाळी आली. तर रमा म्हणते की अरे देवा, तिला तर संशय तर आला नसेल ना. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही ग, मला नाही वाटत की तिला संशय आला असेल म्हणून. रमा म्हणते की शी बाबा, कशी झोप लागली रात्री खरंच कळलंच नाही. अक्षय म्हणतो की अगं असून दे, जाऊन दे, इतकं काय, छान तर झोप लागली ना आणि तू सुद्धा शांत झोपली, त्यामुळे मला सुद्धा बरं वाटलं. ही बया जर आली नसती तर खरंच आपण अजूनपर्यंत उठलोच नसतो. तेव्हा रमा म्हणते की खरंच मला काहीच कळत नाही, ती आलीच कशी. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तू तो विचार नको करू, आणि आता मी हा विचार करतो की तिला आता मी बाहेर घेऊन जातो, मग तू अशी लगेच पटकन रूम मधून बाहेर ये. तेव्हा सीमा ही रेवाला घेऊन बाहेर येते आणि तिला नादी लावण्याचा प्रयत्न करत असते की हे बघ, चांगली चांगली फुलं हे देवासाठी लागतात, एकही फुलं असं सुकलेलं वगैरे नको. तेव्हा रेवा म्हणते की आई, अहो आई, मी काय म्हणते की अक्षयला येऊन द्या आणि तो बाहेर आल्यानंतर आम्ही एकत्रच जातो की बगीच्यामध्ये, आणि तोपर्यंत थोडा वेळ जर थांबलं तर चालेल का. सीमा म्हणते की नाही अगं, तो म्हणाला ना आपल्याला की तोपर्यंत तो फ्रेश होऊन येतो आणि तोपर्यंत आपण ही फुले वेचूयात. आणि तेवढ्यात अक्षय हा तयार होऊन बाहेर येतो. अक्षय मुद्दाम रेवाला विचारतो की रेवा, अगं तू इतक्या सकाळी सकाळी तयार होऊन आलीच कशी. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय, मला तुला भेटायचं होतं म्हणून म्हटलं की सकाळी सकाळी जावं. तेव्हा अक्षय मुद्दाम हसतो आणि हाऊ स्वीट असे तो म्हणतो, कारण रेवाला तो खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय, तू तर आत्ताच म्हणाला होता की तुला फ्रेश व्हायचे आणि तू तर मला बाहेर पाठवले, मग तू असंच बाहेर का आला, फ्रेश का झाला नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तू भेटणार म्हटल्यानंतर मला फ्रेशच वाटतं आणि तू म्हणजे फ्रेशनेस. रेवा तर तसतशी आणखीन तिची कॉलर टाईट होते आणि स्वतःशी खूप हसते, खुश असते. त्यावर अक्षय तिला म्हणतो की अगं चल ना बाहेर, जरा गार्डनमध्ये फिरून येऊयात. तेव्हा रेवाचे तर अगदी मनासारखं होतं आणि रमा ते गेली की नाही हे डोकावून अगदी दरवाजा अलगद उघडून बघत असते. तेव्हा सीमा म्हणते की चल आपण फुलं सुद्धा वेचूयात. तर अक्षय म्हणतो की तेच तर म्हणतोय आणि चल रेवा बाहेर. तेव्हा रेवाचा चेहरा पूर्णपणे पडतो आणि रेवा ही अक्षयला म्हणते की अरे अक्षय, मी तुला तेच सांगते की बाहेर कशासाठी जायचं, ते पण इतक्या सकाळी सकाळी. अक्षय म्हणतो की अगं जरा बाहेर लक्ष दे, सकाळचं वातावरण किती असं फ्रेश आहे आणि चल आपण बाहेर गेल्यानंतर मॉर्निंग वॉकला सुद्धा जाऊयात आणि मस्त असं सकाळचा मॉर्निंग वॉक करूया. रेवा लाजते आणि रोमॅन्टिक मॉर्निंग वॉक असे अक्षयला विचार. आय एम सो रोमॅन्टिक असे खुश होऊन स्वतःला लाजते, मुरडते आणि खुश होते, कारण अक्षय तिच्या सोबत यायला तयार झालेला असतो. तेव्हा सीमा ही जी फुलांची टोपली असते तर ती रेवाच्या हातात देते आणि रेवा दर फुलं घेऊन ये. रेवा म्हणते की हो हो. तेव्हा अक्षय मुद्दाम तिला म्हणतो की रेवा खरंच हातामध्ये ती टोपली किती छान दिसते, चल. म्हणून रेवा तर खुश होऊन अक्षय बरोबर बाहेर निघून जाते आणि रमा बघत असते की गेले की काय. तेवढ्या सीमा धावतच रमाजवळ येते आणि रमाला म्हणते की अगं तुला काही डोकं वगैरे आहे की नाही, चल आता ते दोघे बाहेर गेलेत, अक्षय रेवाला घेऊन बाहेर गेला, त्यामुळे चल पटकन आता इथून बाहेर पड. तेव्हा रमा म्हणत असते की आई तुम्ही. तेव्हा सीमा म्हणते की काय तुम्ही, अगं तुम्ही दोघे जण मला काही उल्लू बनवतात का. रमा घाबरत विचारते की आई अहो म्हणजे काय. तर सीमा म्हणते की अगं म्हणजे वाघाची पंजे म्हणून रमाची ती गंमत उडवायला सुरुवात करते. लक्षात ठेवा मी तुमची आई आहे आणि हे बघा आईला सर्व काही कळतं, आईपासून तुम्ही काही नाही लपून घेऊ शकत. तेव्हा रमा म्हणते की आई तुम्हाला. तर सीमा म्हणते की हो आईला सर्व काही कळले, पण त्याबद्दल आपण नंतर बोलूयात, अगोदर बाई तू बाहेर चल ना ग, पटकन सर्व काही आवरून घे चल. म्हणून रमाच्या हाताला धरते आणि तिला बाहेर घेऊन येते. त्यानंतर अक्षय रेवाला घेऊन बाहेर गार्डन मध्ये येतो आणि खरंच हसून म्हणतो किती छान असं प्रसन्न वातावरण आहे, सकाळी सकाळी किती फ्रेश वाटतं. अक्षय तिला विचारतो की अगं तुला गंमत तर माहिती आहे ना, गुलाबाचं फूल हे प्रेमाचं प्रतीक असतं, ते एकमेकांना आपण व्हॅलेंटाईनच्या डेच्या दिवशी देत असतो. खरंच ते प्रेमाचं प्रतीक असतं, म्हणजे वर असं छान असं रोज आणि छान खाली असे काटे हे अलगद त्याचे ते प्रतीक. आणि हे बघ तसंच मोगरा सुद्धा असतो. काकांनी बघ ना किती छान अशी बाग सजवली आणि तो बघ तिकडे मोगरा दिसतो ना, तो सुद्धा प्रेमाचंच प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी नवरा जेव्हा ऑफिस मधून घरी येताना
बायकोसाठी मोगऱ्याचा एक छानसा असा गजरा घेऊन यायचा आणि असा छानसा तो बायकोच्या केसामध्ये माळायचा। अगं आता ते शक्य नाही, परंतु तो मोगरा सुद्धा हा प्रेमाचं प्रतीक आहे। आणि चल ना रेवा, मी तुला आणखीन फुलांची काही माहिती देतो, गंमत सांगतो। आणि तो तेथे सोप्यावर रेवाला बसायला सांगतो। आणि हे बघ, पुढच्या फुलाची तुला माहिती देतो की पुढचं फुल आहे धोत्र्याचं फुल। रेवा तोंड वाकडं करते आणि अरे अक्षय, धोत्र्याच्या फुलाबद्दल का आपण डिस्कस करतो, छान असं काहीतरी रोमॅन्टिक अरे गप्पा कर। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी फक्त तुला फुलांची माहिती देतो आणि जर तुला धोत्रा नको असेल, झेंडूच्या फुलाची माहिती देतो आणि झेंडूच्या फुलाची खूप काही असे फायदे असतात। रेवा तोंड वाकडं करते आणि नाही ना रे अक्षय, झेंडू सुद्धा नकोय असे म्हणते। तर अक्षय म्हणतो की काय, झेंडू सुद्धा नकोय, मग काय तुला माहिती देऊ। तेव्हा रेवा ही अक्षयचा हात हातामध्ये धरते। अरे तू छान असा गुलाब मोगरा या फुलाबद्दल मला रोमॅन्टिक माहिती देत होता, म्हणजे जरा रोमॅन्टिक फील सुद्धा घेता येईल। आणि अक्षयचा हात धरून ती त्याला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करते। अक्षय मुद्दाम तिच्याबरोबर नाटक करायला सुरुवात करतो आणि बोल, रोमॅन्टिक काहीतरी असं बोल। रेवा बोलायला लागणार तर ती अक्षयच्या खूप जवळ यायला लागते आणि तेवढ्यात रमा धावतच येते आणि जोरात अक्षय भाऊजी असे करते आणि रेवा मॅम असे रेवाला म्हणते आणि अक्षय भाऊजी धरा ही तुमची फ्रेंच इस्त्रीची कॉफी। तेव्हा अक्षय खुश होऊन कॉफी घेतो आणि रमाला थँक्यू बोल आणि रेवाला सुद्धा ती कॉफी देते की ही तुझी साधी कॉफी। त्यावर रेवा म्हणते की काय ग, तुला कोणी आणण्यासाठी सांगितली होती कॉफी, आणि काय ग तुला दिसत नाही की इथे आम्ही इतके छान बोलत होतो। तेव्हा अक्षय सुद्धा मुद्दाम रेवा समोर म्हणतो की एक्झॅक्टली। तेव्हा रमा म्हणते की त्याचे काय की अक्षय भाऊजींना सकाळी सकाळी फ्रेंच इस्त्रीची कॉफी लागते, त्यामुळे मी फक्त घेऊन आले, मला सर्व ही माहितीच नव्हतं। रेवा म्हणते की हो का, तुला माहिती नव्हतं। तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा अगं काय झालं, तर रेवा वैतागते आणि अक्षय अरे किती छान आपण एकमेकांशी बोलत होतो। तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की अगं तू तिच्या नादी लागू नकोस, हे घे कॉफी आणि संपून टाक एक प्रकारची। तेव्हा रमा म्हणते की हो ना, अहो कशाला माझ्या नादी लागायचं उगाच, आणि जर तुम्हाला माहिती होतं तर द्यायची ना कॉफी आणून, असे रेवाला म्हणते। तर लगेच अक्षय म्हणतो की बास, तू इतकं काही तिला बोलू नकोस। तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय, अरे आत कशाला म्हणतो, चल म्हणून, इतकी छान आहे ते बाग, फुलं वगैरे आहे, येथेच बसून आपण छान असे रोमॅन्टिक गप्पा करूया। अक्षय मुद्दा म्हणतो की रेवा असं कधी होईल का मी तुझं ऐकणार नाही म्हणून। तेव्हा रेवा म्हणते की अक्षय खरंच माहिती नाही की आजकाल तुला काय होतं ते। तर अक्षय म्हणतो की चल आतमध्ये। तेव्हा रेवा आणि अक्षय आतमध्ये जायला निघतात। तर अक्षय लगेच तेवढ्यात रेवा पुढे गेल्यानंतर रमाच्या हातात ते गुलाबाचं फूल देतो। तर रमा खूपच खुश होते। त्यानंतर लगेच अक्षय आणि रेवा ही मस्त तयार होतात आणि केळवणासाठी ते कावेरीच्या घरी येतात। तर कावेरी त्यांचे खूप छान प्रकारे स्वागत करते आणि आम्हाला तर असं वाटलं होतं की तुम्ही येणार नाही म्हणून। तेव्हा अक्षय म्हणतो की असे कसे होईल की तुम्ही बोलावले आणि आम्ही येणार नाही म्हणून, आम्ही कोणताही भेदभाव करत नाही, आम्ही बिझनेस पार्टनरकडे सुद्धा जातो आणि कामोल्या मावशींकडे सुद्धा जातो। रेवा खूप खुश होऊन अक्षयकडे बघून हसते। तर मंगला मावशी विचारते की काय ग रेवा, कशी आहेस ग तू। तेव्हा लगेच रेवा म्हणते की अगं मावशी कशी वाटते मी तुला। तेव्हा मावशी म्हणते की हो एकदम छान। तर रेवा म्हणते की हो मी छानच आहे। तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की म्हणजे तुमची ओळख तर आहे आणि तुमचे संबंध आहे वाटतं अगोदर मैत्रीचे। तेव्हा मंगला मावशी म्हणतात की हो, अहो आमच्या रमाची मैत्रीण आहे ना ती, माझी सुद्धा मैत्रीण। तेव्हा अक्षयला हसायला येतं। अक्षय म्हणतो की तुमची मैत्रीण, खरंच ऐकून खूप छान वाटलं। तर रेवा लगेच अक्षयला हळूच म्हणते की चल जेवण करून लवकर निघूयात, एकतर खूप गरम होतं इथे। तेव्हा पंकज काका म्हणतात की अहो रेवा मॅडम, आमचा जर पंखा चालू केला तर तुमचा एसी सुद्धा गार पडेल। तेव्हा मंगला मावशी म्हणते की हो टाका। तर काका म्हणतात की हो आलो टाकून, म्हणून ते जायला निघतात। तर मंगला मावशी म्हणते की अहो कुठे चाललात। तर लगेच पंकज काका म्हणतात की अहो टाकून येतो ना, म्हणजे त्यांना दारू बॉटलचा असा हातवारे सांगतात। तेव्हा मंगला मावशी चिडते आणि म्हणते की अहो चटई बसायला टाका। तेव्हा काका म्हणतात की अगं असं म्हण, नाहीतर मी टाकण्यासाठी गेलो होतो आणि थांबा असे अक्षय रेवाला म्हणतो। तर लगेच रेवा म्हणते की म्हणजे चटई कशाला, म्हणजे मी आणि अक्षय खाली जेवायला बसणार का। नो अक्षय, मी अजिबात खाली नाही बसणार। मंगला मावशी म्हणतात की नाही, केळवणासाठी अगदी खालीच बसून जेवण करावे लागते। काका म्हणतात की अगदी मांडी घालू। तेव्हा रेवा म्हणते की नाही, आम्ही खाली नाही बसू शकणार, सॉरी। आणि अक्षयला चिडून म्हणते की अक्षय अरे काय हे। तेव्हा अक्षय तिला हळूच म्हणतो की काय ग, त्यांच्याकडे डायनिंग टेबल असणार आहे का, ड्रेसचं काय आता तुला। तेव्हा मंगला मावशी म्हणतात की अगं रेवा, तुझा ड्रेस नाही खराब होणार, तू नको टेन्शन घेऊ, चल बिनधास्तपणे खाली बस। आणि मंगला मावशी जोरात पंकज काकावर ओरडते की टाका लवकर ती चटई खाली। पंकज काका चटई
घेऊन येतात आणि खाली अंतरतात। तेव्हा लगेच रेवा विचारते की बाय द वे रमा कुठे आहे। तेव्हा मंगला मावशी म्हणते की अगं बाई खरंच तू विसरलीस का, रमा तर तुमच्याच घरी काम करते। तेव्हा पंकज काका म्हणतात की अहो रेवा मॅडम तुम्ही विचार करू नका, आपल्याकडे अगदी चमचमीत असं चकचकीत मंगला मावशींच्या हातचं जेवण असतं, एकदा जेवून तर बघा। त्यावर रेवा म्हणते की मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता, आम्ही आज पहिल्यांदा असे तुमच्या घरी आलोत, मग येताना काही गिफ्ट वगैरे घेऊन यायचं असतं का। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रेवा त्यांनी आपल्याला जेवायला बोलावले, ते आपल्याला जेवायला देणार आहे आणि आपल्यासारखी मोठी माणसं जर इथून जेवून गेली तर तेच आपलं गिफ्ट असतं। पंकज काका म्हणतात की हो हो। तेव्हा रेवा म्हणते की नाही, मला असे वाटले होते की नक्की काहीतरी घेऊन यायचे असते म्हणून, मला खरंच माहिती नाही की सर्व हे पहिल्यांदाच घडतं, परंतु अक्षय मात्र याबद्दल माहिती असणार आणि याचं मला माहिती नाही। तर अक्षय विचारतो की म्हणजे काय। रेवा म्हणते की अरे मला हेच बघायचं होतं की तुझे माझ्याकडे लक्ष आहे किंवा नाही। माझं असं म्हणणं आहे की आपल्यासाठी सर्व काही हे पहिल्यांदा घडतंय, पहिल्यांदा हे लग्न, ही प्रोसिजर, ही केळवण। तेव्हा पंकज काका म्हणतात की पहिलं, तर मंगला मावशी म्हणते की हो हो पहिलं, आणि आपल्या बोटावरती आकडेवारी मोजते आणि पहिलं पाहिलं हो। तेव्हा पंकज काका सुद्धा म्हणतात की पाहिलं का पाहिलं। रेवा म्हणते की हो पाहिलं ना, चला आता सुरुवात करूयात का। कावेरी म्हणते की हो हो आम्ही येतोच, तुम्ही तोपर्यंत जेवायला खाली बसा। तेव्हा कावेरी मंगला मावशी आज जातात। तेव्हा अक्षय रेवाकडे बघत मनात विचार करतो की रेवा अगं तू किती चॅप्टर मुलगी आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे तू कितीही साळसूदपणाचा आव्हानाचा प्रयत्न जरी केला, परंतु मला मात्र सर्व काही माहिती आहे, तरी सुद्धा मी बोलणार नाही। तेव्हा अक्षय असं विचार करत असताना हा वाघ येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा ही एका बाईचं म्हणजे म्हातारीचं वेश घेऊन येते आणि मुद्दाम ती डोक्यावर पदर, डोळ्याला चष्मा वगैरे असं काही मस्त म्हातारीचा तिने वेश केलेला असतो आणि रेवाला म्हणते की तुमचं आता लग्न होणार आहे, नवऱ्यापासून काही लपवायचं नसतं बरं का। तेव्हा अक्षय रेवाला विचारतो की काय ग तू माझ्यापासून काहीतरी लपवलंस का। तेव्हा रेवा हो म्हणून जाते आणि अक्षय खरंच मी एक गोष्ट लपवली। तेव्हा सर्वजण रेवाकडे बघत असतात आणि सर्वजण अगदी संशयाने रेवाकडे पाहू लागतात। रेवा पूर्णपणे घाबरून जाते। त्यानंतर इकडे आभी हा मयुरीला म्हणतो की तू माझी मदत करणार आहे किंवा नाही। तेव्हा मयुरी म्हणते की हो मी तुला मदत करण्यासाठी तयार आहे, त्या रमा आणि अक्षयला धडा शिकवायला मी सुद्धा कोणत्याही थराला जाऊ शकते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।